Good morning, student. In last lecture, we have discussed about potential and potential difference. To know more about it, now we take the example. A positive charge flow from a point of a higher potential to point of a lower potential. This wasn't discussed earlier in previous lecture. So we have seen earlier that the electricity flow due to the conduction of a negatively charged electron. हे पण आपण पाहिलं. Electron flow from the point of a lower potential to the point of a higher potential. इलेक्ट्रॉनचं जे वहन होतं ते इलेक्ट्रॉनचं वहन कसं असतं नेहमी लोअर पोटेन्शियलकडून हायर पोटेन्शियल असतं. जसं की अ लाइटनिंग स्ट्राइक इन द फ्लो ऑफ अ इलेक्ट्रॉन फ्रॉम पॉईंट ऑफ अ लोअर दॅट इज मीन्स निगेटिव्ह पोटेन्शियल ऑन द क्लाउड्स. म्हणजे वीज पडत असताना जर तुम्ही तिचं उदाहरण घेतलं तर ढगामध्ये हे जे इलेक्ट्रॉन्स असतात म्हणजे जी वीज असते फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन असतो तो कसा असतो लोअर म्हणजेच निगेटिव्ह पोटेन्शियल असतं. ते कुठं असतं टू द पॉईंट ऑफ अ हायर म्हणजेच झिरो पोटेन्शियल टू द अर्थ जमिनीकडे असतं. त्याला आपण झिरो पोटेन्शियल किंवा हायर पोटेन्शियल पण असं म्हणू शकतो. आणि या कन्सेप्टबद्दल वी शॅल दिस स्टडी द डेफिनेशन ऑफ इन हायर स्टँडर्ड. म्हणजे ह्याच्याबद्दल तुम्हाला अजून जसं तुम्ही वरच्या वर्गात जाल तसं तुम्हाला याची माहिती अजून डिटेलमध्ये आहे. पॉईंट हा आहे द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यूज ऑफ अ पोटेन्शियल मीन्स हायर पोटेन्शियल अँड लोअर पोटेन्शियल दीज आर द व्हॅल्यूज ऑफ अ पोटेन्शियल ॲट अ टू पॉईंट दॅट इज पॉईंट ए अँड बी इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल डिफरन्स. जसं मी ह्या उदाहरणामध्ये पण तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगितलेलं आहे. आता ही कन्सेप्ट जरा समजून घेण्यासाठी फिगर 3.2 कडे जर ऑब्झर्वेशन करा. अ कंडक्टर ए दिस इज द ए कंडक्टर ॲट अ हायर पोटेन्शियल दॅन कंडक्टर बी. हा बी पोटेन्शियल आहे, इथे निगेटिव्ह चार्ज आहे, इथं लो इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे आणि इथं हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. वेन दीज टू आर कनेक्टेड बाय अ कनेक्टिंग वायर. मग त्याच्यानंतर आपण काय केलं की त्याला एक कनेक्टिंग वायर टाकलं आणि कनेक्टिंग वायर टाकल्याच्या नंतर त्यातून काय होईल हा चार्ज फ्लो व्हायला सुरुवात होईल. कंडक्टिंग वायर अ पोटेन्शियल डिफरन्स इज क्रिएटेड बिटवीन इट्स टू एंड्स ऑफ अ इलेक्ट्रॉन अँड विट विल फ्लो फ्रॉम बी. आणि मग इथं काय होईल की इथं हा कनेक्ट केल्याच्या नंतर यातून इलेक्ट्रॉनचं वहन व्हायला चालू होईल. मग ते कसं होईल आफ्टर द कनेक्टिंग ऑफ अ वायर द डिफरन्स इज क्रिएटेड. इथे वायर कनेक्ट केल्यानंतर यांच्यामध्ये डिफरन्स तयार होतो. कशामध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियलमध्ये डिफरन्स तयार होतो आणि जोडल्याच्या नंतर काय होतं क्रिएटेड बिटवीन इट्स टू एंड अँड इलेक्ट्रॉन विल फ्लो फ्रॉम पॉईंट बी. आणि मग जे इलेक्ट्रॉन्स असतात जसं आपण इथं पाहिलं इलेक्ट्रॉन कसे फ्लो होत असतात नेहमी लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल. हे लोअर पोटेन्शियल आहे आणि हे हायर पोटेन्शियल आहे. मग या लोअर पोटेन्शियलकडून जे इलेक्ट्रॉन असतात ते हायर पोटेन्शियलकडे काय होतात फ्लो व्हायला चालू होतात. आणि मग इथं काय होतं फ्रॉम बी टू ए थ्रू दिस द वायर. दिस फ्लो विल कंटिन्यू अंटिल द टू कंडक्टर्स ए अँड बी हॅव अ सेम पोटेन्शियल. हा जो फ्लो आहे हा फ्लो कुठपर्यंत चालत राहील जोपर्यंत या दोन्हीमधला जो चार्ज आहे जो पोटेन्शियल आहे जो फरक आहे तो काय होतो सारखा होत नाही. अंटिल द पोटेन्शियल बिकम अ झिरो. म्हणजे जोपर्यंत यांच्यातली डिफरन्स ही शून्यावर येणार नाही म्हणजे झिरो होत नाही त्यांच्यातला डिफरन्स हा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हा काय असेल या कंडक्टरमधून फ्लो व्हायला चालू होईल. ओनली देन विल फ्लो इलेक्ट्रॉन विल स्टॉप. आणि मग ज्यावेळेस हा डिफरन्स संपेल त्यावेळेस इलेक्ट्रॉन काय होईल हा इलेक्ट्रॉनचं वहन थांबेल म्हणजे इलेक्ट्रॉन इथं फ्लो होणार नाही. आणि इलेक्ट्रॉनचं नीट लक्षात घ्या इलेक्ट्रॉन फ्लो फ्रॉम lower the point of a lower potential to a point of a higher potential. That is the main concept इथं जी आहे ती ही आहे. मग इथं आपण काय म्हणू शकतो वर्क हॅज बीन डन अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड टू टेक अ पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम अ पॉईंट ऑफ अ लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल. आणि मग इथं काय झालं वर्क हे काय झालं इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट इथं काय होतं तयार होतं म्हणजे वर्क डन झाला. आता वर्कची आपण डेफिनेशन पाठीमागच्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलेली आहे. नाव आता हा पोटेन्शियल डिफरन्स आपण इथं सेलच्या उदाहरणानं सुद्धा बघू. डिफरन्स नेमका काय असतो. द डिफरन्स इन अ पोटेन्शियल बिटवीन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ अ सेल इज द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ दॅट अ सेल. म्हणजे तुम्ही जर कोणताही विद्युत घट घेतला आणि त्या विद्युत घटमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल ते असतात तुम्हालाही माहिती आहे यांच्यामधला जो डिफरन्स आहे त्याला आपण काय म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर सेल.
The potential difference is caused by the chemical reaction occurring inside the cell. आता तुम्हाला आपण आठवीला पाहिलेली की कोणताही विद्युत घट ज्यावेळेस आपण बनवतो त्यांच्यामध्ये ते विद्युत घटमध्ये काय असतात, विविध प्रकारचे केमिकल्स वापरून ते विद्युत घट काय केलेले असतात, तयार केलेले असतात. आणि अशा प्रकारचा हा जो डिफरन्स तयार होतो, हा तयार होण्याचं कारण काय आहे, त्यांच्यामध्ये असलेले जे केमिकल्स आहेत त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन्स होते आणि हा पोटेन्शियल डिफरन्स काय होतो, तयार होतो. The potential difference sets in the electron in the motion and results the flow of electricity through conducting wire connected of two ends of the cell. आणि मग हा पोटेन्शियल डिफरन्स एकदा का तयार झाला, ह्या केमिकल रिॲक्शन झाल्यामुळं इलेक्ट्रॉनचं वहन काय होतं, चालू होतं. इलेक्ट्रॉन मोशनमध्ये येतात आणि रिझल्ट काय मिळतो आपल्याला, इलेक्ट्रिसिटी तिथं फ्लो व्हायला चालू होते. द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉईंट्स. आणि मग नेमकं पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत जाण्यासाठी नेमका किती युनिट पॉझिटिव्ह चार्ज गेला, म्हणजे आपण असं पकडू की पॉईंट ए आणि पॉईंट बी मध्ये एकक अंतर आहे आणि याच्यामध्ये एकक पॉझिटिव्ह चार्जनं फ्लो केलेला आहे. आणि मग जो काही तो फ्लो झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो की वर्क डन झालं. मग वर्क डन जे झालेलं असतं त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉईंट. हा इथं मुद्दा आहे, नीट लक्षात घ्या. द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स. आता मग हे नेमकं कसं बघतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट इज इक्वल टू हाऊ मच वर्क हॅज बीन डन डिवायडेड बाय टोटल चार्जेस ट्रान्सफर. बघा, युनिट पॉझिटिव्ह चार्ज काय होतो, ट्रान्सफर होतो. कुठून कुठं होतो, पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत. आणि मग हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज नेमका किती ट्रान्सफर झाला, कुठून कुठपर्यंत, पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत. बघा, बिटवीन टू पॉईंट्स किती चार्ज ट्रान्सफर झाला आणि अमाऊंट ऑफ वर्क डन हे किती झालं. या तिघांचं आपण जर सूत्र मांडलं तर आपल्याला मिळतं व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू. म्हणजे नीट डेफिनेशन लक्षात आलं असेल. टू कॅल्क्युलेट द वर्क, हाऊ मच वर्क हॅज बीन डन, you have to first tally the how much charge transferred from between the two points, and among that you can calculate easily the potential difference between the two points. Now you can, आता इथे तुम्ही उदाहरण पकडा. जर समजा मी असं म्हटलं, अगदीच म्हटलं, आता जूल हे माहिती तुम्हाला युनिट आणि कुलोब हे पण तुम्हाला युनिट माहिती आहे. म्हणून आपण पोटेन्शियल डिफरन्स एस युनिट आपण काय करतो की 1 व्होल्ट इज इक्वल टू किती वर्क झालं, 1 जूल इतकं झालं. किती चार्ज ट्रान्सफर झाला, 1 कुलोब इतका झाला. मग आपण असंही म्हणू शकतो की 1 जूल इतका जर इलेक्ट्रिक वर्क डन झालेला असेल आणि 1 कुलोब इतका जर चार्ज ट्रान्सफर झालेला असेल तर झालेलं पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट किती असतो, हा 1 व्होल्ट असतो. आता तुम्हाला माहिती आहे 420 व्होल्ट, असे डिफरंट व्होल्ट तुम्ही पण ऐकले असेल, 220 व्होल्ट हा पण तुम्ही ऐकला असेल. तर इथं या सूत्रावरून तुमची ही गोष्ट लक्षात येईल. आता फ्री इलेक्ट्रॉन कोणताही तुम्ही कंडक्टर घेतला, पहिले तुम्हाला त्या ॲटमचं स्ट्रक्चर माहितीच आहे. ॲटमला मध्ये न्यूक्लियस असतो, इथं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात आणि इलेक्ट्रॉन्स काय असतात, तिथं मूवमेंट फ्रीमध्ये असतात. आणि हेच इलेक्ट्रॉन काय करत असतात, फ्लोमध्ये असतात. आता ज्या ठिकाणी ह्या इलेक्ट्रॉनला फ्लो व्हायला जागत नसते तिथं ते इलेक्ट्रिसिटी वाहू शकत. जसं वूड, लाकूड आहे, काच आहे, rubber आहे, there is no free of electron in particular that atom, so because of they are the bad conductor of the electricity, and here they have shown how the electron get transferred, come into the action. Now this is the conducting solid, any kind of a material, and free electrons move freely along this atom to atom. Now see here, atom to atom, and this is called as the free of electron. या atom कडून इथं, इकडून इकडं, इकडून इकडं आणि इकडून या पद्धतीमध्ये हे फ्री इलेक्ट्रॉन काय होत असतात, मूव्ह होत असतात. लक्षात घ्या. म्हणजे इथं जे आपण मागच्या 2 वाक्यात पाहिलं की इलेक्ट्रॉन फ्लो फ्रॉम पॉईंट ऑफ अ लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल. सो हिअर इज द हाऊ इलेक्ट्रॉन इज अ फ्लो फ्रॉम दिस atom to atom. Now you can first of all clear this, the potential difference. What is the potential difference? Here they can explain the definition here. The difference between the values of a two potential points A and B, it's called as a potential difference between them. Now see here, potential difference between the two points. How it will be calculated? First of all, how much work has been done and how much charge transferred, and if we divide by it, you can get the answer of a volt. And work is calculated by joule and charge is transferred by the coulomb. Calculated or counted by the SI unit of the work is joule and charge is the coulomb, and hence it is 1 volt. So now see very small values of the potential difference expressed in the following unit. 1 millivolt. Now here 1 volt, 1 millivolt is equal to 10 raised to minus 3 volt. 1 microvolt
इज इक्वल टू 10⁻⁻⁰ वोल्ट. द लार्ज व्हॅल्यू म्हणजे इथं 1, 2 वोल्ट, 1 किलो वोल्ट आणि मेगा वोल्ट असं जरी ते घेऊ शकता. म्हणजे 1, 2, 3 मध्ये तुम्ही आता काय घेता, वोल्ट घ्या. अगदीच सिक्वेन्स लावायचे असेल ते. अँड लार्ज व्हॅल्यू एक्सप्रेस्ड ऑफ अ पोटेन्शियल डिफरन्स आर the following units. 1 kilovolt is equal to 10⁻³ volt and 1 megavolt is equal to 10⁻⁶ volt. These are the values to express the unit. Now see, regarding this diagram, what is the free electron? Every atom of a metallic conductor has one or more outermost electron which are very weakly bound to the nucleus. आता कोणतंही मेटॅलिक कंडक्टर जर तुम्ही घेतलं, आता याच्यात कोणतंही म्हणण्यापेक्षा कोणत्या धातू असलेला, आता यात लोखंड आहे, ॲल्युमिनियम आहे, तांबा आहे, ज्याला आपण म्हणतो आयर्न आहे, ॲल्युमिनियम आहे, कॉपर आहे. दीज आर द एक्झाम्पल ऑफ अ मेटॅलिक कंडक्टर. हॅज आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन म्हणजे त्यांच्या शेवटच्या ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन कसे असतात, हे न्यूक्लियस सोबत वीकली बाउंड असतात. अँड दीज कॉल्ड ॲज अ फ्री इलेक्ट्रॉन. सो ॲज शोन इन फिगर 3.3, these electrons can easily move in the part of a conductor to its other part. The negative charge of an electron also get transferred. As a result of this, the motion, the free electron in a conductor carries the negative charge, and transfer electron come into the motion is called as a electricity flowing from the metallic conductor. Now, how we see the concept about the current flowing through the wire. म्हणजे एखाद्या कुठल्याही मेटॅलिक कंडक्टरमधून किंवा वायरमधून इलेक्ट्रिसिटी वाहत आहे म्हणजे नेमकं काय आहे हे इथं जरा समजून घेऊ. नाव यू कॅन ऑब्झर्व द फिगर 3.4a. आता इथं त्यांनी 3.4a आणि b अशा दोन फिगर दिलेल्या आहेत. आता इथे एक साधं एक कॉपरचा तुकडा असा आपण गृहीत पकडू. आता ह्याला कुठल्याही प्रकारचं इथं पोटेन्शियल डिफरन्स नाही, साधा तुमच्या हातात आहे असं गृहीत पकडा की तुम्ही तो हातात घेऊन असं बघताय. तर अशा वेळेस त्या मेटल तुकड्यामध्ये काय आहेत, इलेक्ट्रॉन आहेत. ते काय होत आहेत, रँडमली इकडून तिकडे काय होतात तुम्हाला ते फिरताना दिसत आहेत. आणि इलेक्ट्रॉन म्हणजे कोणते, एव्हरी ॲटम ऑफ अ मेटॅलिक कंडक्टर हॅज वन ऑर मोर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन विच इज व्हेरी वीकली बाउंड टू द न्यूक्लियस. नाव सी हिअर, दीज इलेक्ट्रॉन्स ह्या न्यूक्लियस सोबत जास्त बाउंडेड नसतात. आणि मग हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इकडून तिकडे रँडम मोशनमध्ये आहेत. त्यांना काही दिशा नाही, कुठून असं इकडून इकडे आदळत आहेत. ते बाणाच्या दिशेने तुमच्याकडे येईल ते कोणत्या दिशेने, म्हणून त्यांना बाणं दाखवलेले. नाव सी, सो इफ अ कंडक्टिंग वायर इज नॉट कनेक्टेड टू सेल. आता हे वायर कुठल्याही सेलला किंवा कुठल्याही चार्जेसला अजून कनेक्ट केलेलं नाही आहे. मग अशा अवस्थेत काय, इट्स फ्री इलेक्ट्रॉन मूव्ह रँडमली इन ऑल डायरेक्शन इन द स्पेस बिटवीन द ॲटम. मग त्या मेटलच्या स्पेसमध्ये काय करतात, ते रँडमली म्हणजे क्रम नसलेला असा इकडून तिकडे फिरतात. व्हेन दिस टू वायर कनेक्टेड टू एंड्स ऑफ अ टर्मिनल ऑफ द सेल. आणि मग इथं आपण काय केलं की ह्या वायरला इथून आपण काय केलं, सेल जोडला. दिस इज द सिम्बॉल ऑफ अ इलेक्ट्रिक सेल. आपण ह्याला जोडला असं आपण गृहीत पकडला. जोडल्यानंतर काय होतं बघा, इलेक्ट्रिक फोर्स ॲक्ट ऑन इलेक्ट्रॉन. आणि मग याचा जो इलेक्ट्रिक फोर्स आहे तो फोर्स इथं ॲक्ट व्हायला चालू होतो. आणि दे स्टार्ट मुव्हिंग फ्रॉम निगेटिव्ह म्हणजेच लोअर टर्मिनल पोटेन्शियल टू पॉझिटिव्ह मीन्स हायर पोटेन्शियल. बघा इथून असा इकडं तो चालू होतो इलेक्ट्रॉन, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे, लोअरकडून हायरकडे ऑफ द सेल. ड्यू टू द फ्लो ऑफ दिस इलेक्ट्रॉन करंट स्टार्ट टू फ्लो इन टू द वायर. आणि मग ज्यावेळेस एक इलेक्ट्रॉन या कंडक्टरमध्ये मुवमेंट किंवा मोशनमध्ये येतात किंवा निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडून पळत असतात, त्याच वेळेस आपण काय म्हणतो की त्यामधून इलेक्ट्रिसिटी काय आहे, वाहत आहे. आणि हे टेस्ट करण्याकरता जर आपण इथे ह्याला कट करून जो बल्ब लावला तर तो बल्ब काय होतो, तो चमकतो किंवा ग्लो होतो असं आपण त्याला म्हणतो. सो दिस मोशन ऑफ अ इलेक्ट्रॉन इज इरेग्युलर बट इट इज डेफिनेट नॉन झिरो व्हॅल्यू देअर ॲव्हरेज ऑफ द velocity. Now observe it very clearly. So this is the all about how current flowing through this wire. In next chapter we will discuss about the electric current.